श्रीमद भागवत काय आहे आपण दरवर्षी श्रवण करतोय, आपल्याला माहित आहे श्रीमद भागवत म्हणजे काय. तरी देखील पुन्हा आपल्याला भगवान परमात्म्याचं ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायची आहे का केलेलं आहे या ठिकाणी कथेचं आयोजन. कथा कीर्तनाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय लाभ होतोय, का करतोय आपण आयोजन. दरवर्षी रोज आपण कष्टाने जमा केलेला जो पैसा आहे तो एकत्र आणून सर्वजण एकत्र येऊन एवढा मोठा खर्च करतोय आणि कथेचं आयोजन करतोय. कीर्तनांचं हे आयोजन केलं जातं. का करतोय त्याचं कारण असं आहे, कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवता येते. सुसंस्कार आणि संस्कृती टिकवण्याचं जर प्रभावी कोणतं साधन असेल तर ते साधन आहे कथा कीर्तन नामसप्ताह. हे सगळ्यात प्रभावी साधन आहे. कारण याच व्यासपीठावरून सुसंस्कृती काय आहे, संस्कार काय आहे याचं ज्ञान दिलं जातं. हे एक व्यासपीठ असं आहे की ज्या व्यासपीठावरून भगवान परमात्मा कोण आहे, कुठे आहे, कसा आहे याचं ज्ञान आम्हाला प्राप्त होते. भक्त काय आहे, भक्ती काय आहे, भक्ती कशी करायची आहे, का करायची आहे, त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याला कसं प्राप्त करून घ्यायचं आहे याचं ज्ञान याच व्यासपीठावरून प्राप्त होते. परमार्थिक भक्तीचा प्रचार आणि प्रसार याच व्यासपीठावरून होत असतो. भावी पिढीमध्ये कोणत्या प्रकारचे संस्कार असले पाहिजेत, त्यांना कोणत्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे, हे सर्व कथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतंय. कारण आज स्थिती अशी आहे की आजच्या स्थितीला जे पुराणांमध्ये असणारे विचार आहे, संतांनी सांगितलेले जे विचार आहे, जे नियम आहे, हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं झालेलं आहे. कारण एक हा पारमार्थिक भाग सोडता जर बाहेरच्या जगाचा विचार केला तर भावी पिढी बाहेरून चांगलं काही शिकेल असं बाहेर कुठेही साधन शिल्लक राहिलेलं नाही. एक विद्यालय सोडता आणि स्वतःचं कुटुंब सोडता बाहेर आज अशी स्थिती आहे भावी जी पिढी आहे या भावी पिढीला सुसंस्कारित जर करायचं असेल तर त्यासाठी हेच एक दिव्य साधन आहे. आपल्याला जर वाटत असेल आपल्या पिढीगत परंपरागत आपल्या मुलांनी पुढे परमार्थ करावा, दान धर्म करावा, भजन करावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी हेच एक क्षेत्र असं आहे की या ठिकाणी आल्यानंतर त्यांना योग्य मार्ग दाखवता येईल. आपल्या मुलांना जर व्यसनाधीनतेपासून दूर करायचं असेल तर त्यासाठी एकच प्रभावी साधन जर कोणतं असेल तर हेच आहे. आपल्याला जर वाटत असेल की आपण वयोवृद्ध झाल्यानंतर आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं तर त्याच्यासाठी हेच एक प्रभावी साधन आहे, हे एक व्यासपीठ आहे आपल्या मुलांना ज्ञान देण्यासाठी. सामाजिक ज्ञान, राजकीय ज्ञान असेल, सुसंस्कार असतील, परमार्थिक संस्कार असतील, सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी हे एक दिव्य असं साधन आहे. जीवनामध्ये सुखी जर व्हायचं असेल तर सुखी होण्यासाठी ही जर कोणतं साधन असेल तर हे साधन आहे. सर्व
भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे, हे एक दिव्य साधन आहे. जीवनाचा कोणता मार्ग योग्य आहे आणि कोणता अयोग्य आहे, जगत असताना कोणता विचार केला पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे शिकवणारं जर कोणतं साधन असेल तर त्यासाठी हेच व्यासपीठ आहे. माणसाला मानव बनवणारं जर कोणतं व्यासपीठ असेल तर हे व्यासपीठ आहे, हे स्थान आहे. कारण माणसंच असतात असं नाही. काही वेळेस प्रकार असा घडतोय की 2 हात 2 पाय 2 डोळे नाक कान मुख असणारे सगळेही जे दिसायला माणसं असतात ते दिसायला माणसं असणारे माणसं असतातच असं नाही. काही जण दिसायला माणसं असतात, असायला संत असतात. काही जण दिसायला माणसं असतात, असायला राक्षस असतात. काही जण दिसायला माणसं असतात, असायला देव असतात. काही जण दिसायला माणसं असतात, असायला पशुबुद्धीचे असतात, पशु विचारांचे असतात. काही जण दिसायला माणसं असतात आणि असायलाही माणसं असतात. म्हणून आंतरिक ते कशा पद्धतीने आहे, देव आहेत, संत आहे, पशु विचाराचे आहेत की माणसं आहेत, यामध्ये ते आंतरिक दृष्ट्या कसेही असले परंतु या ठिकाणी जर येऊन बसले तर कथा श्रवण केल्यानंतर, कीर्तन श्रवण केल्यानंतर ही कथा माणसाला माणूस बनवणारी कथा आहे. म्हणून आज कथेची फार गरज आहे, कीर्तनांची गरज आहे. या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे जीवनामध्ये. एक लक्षात ठेवा, जर कथा कीर्तन नसले असते तर या जगामध्ये भ्रष्टाचार वाढेल. कथा कीर्तन हा पारमार्थिक मार्ग जर बंद झाला होणार नाही, परंतु जर हा मार्ग बंद झाला तर माणूस माणूस म्हणून कधीही जगणार नाही. तो पशु बुद्धीचा व्हायला वेळ लागणार नाही, तो अधर्मी व्हायला वेळ लागणार नाही, भ्रष्टाचार वाढायला वेळ लागणार नाही. जोही मनामध्ये जेही प्रकारचे विचार आहे हे विचार पशु विचार व्हायला वेळ लागणार नाही. कारण याच माध्यमातून कर्म काय पाप काय याचं जर ज्ञान झालं तर जीवात्मा पाप करताना सुद्धा घाबरतो, पाप केलं तर मला ते भोगावं लागेल ही भीती कुठेतरी त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे हे व्यासपीठ हे स्थान असं आहे की या ठिकाणी आल्यानंतर पाप करण्यापासून जीवात्मा दूर राहतो. मनुष्याची विचार शुद्धी जर करायची असेल तर विचार शुद्धी करण्याचं जर कोणतं साधन असेल तर हेच साधन आहे. या ठिकाणी आल्यानंतर जीवात्म्याची मनुष्याची विचार शुद्धी होते. ज्याचे विचार शुद्ध झाले, विचार शुद्ध झाल्यानंतर त्याचे आचार सुद्धा शुद्ध होते. त्याचा आचार शुद्ध होतो, आचरण शुद्ध होते. आचरण त्याचं शुद्ध झालं की त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या हालचाली सुद्धा पवित्र होतात, योग्य होतात. म्हणून हे व्यासपीठ सर्व अंगाने फार महत्वाचं आहे आणि आज याची नितांत गरज आहे. माता पिता आपल्यासाठी काय करतायत याचं ज्ञान देणारं सुद्धा हे प्रभावी व्यासपीठ आहेत. माहित असताना सुद्धा पुन्हा एकदा जागृती करून देणारं हे दिव्य व्यासपीठ आहे. शिवरायांनी केलेलं कार्य हे तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवणारं जर दिव्य साधन असेल तर हे तरुणाईमध्ये सगळ्यांना जागृत करणारं मार्गदर्शक असणारं दिव्य व्यासपीठ हे त्यासाठी आहे. म्हणूनच आज कथा कीर्तनाची नितांत गरज आहे. पारमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर भक्तीचा प्रचार प्रसार करणं, अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण करणं, अंतःकरणातली भक्ती जागृत करणार हे स्थान आहे. आपलं जीवन सफल जर करायचं असेल तर जीवन सफल करायला लावणार मार्गदर्शक असणारं स्थान म्हणजे हे
व्यासपीठ आहे, हे स्थान आहे, कथा कीर्तन आहे. आज ही नितांत गरज आहे कथा कीर्तनांची. का हो, याच कथेमध्ये याच ठिकाणी कधी कधी सतयुगामध्ये घडलेल्या कथानकांचं वर्णन केलं जातं. या ठिकाणी कधी कधी त्रेतायुगामध्ये घडलेल्या कथानकांचं वर्णन केलं जातं. द्वापार युगामध्ये घडलेल्या घटनांचं वर्णन केलं जातं. नवे नवे हजारो वर्षापूर्वी अनेक चतुर्युगांपूर्वी घडलेल्या घटनांचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. आज आपल्याला ते श्रवण करण्याची काय गरज आहे? कारण आज जर विचार केला, मागच्या महिन्यातलं मासिक जरी आपल्या हातामध्ये पडलं, ते मासिक जर आपण उघडलं आणि त्याच्यावरची तारीख जर आपण बघितली तर आपण म्हणतो हे मागच्या महिन्याचं आहे, जुनं झालेलं आहे. रद्दीमध्ये ते ठेवल्या जातं. ते का मागच्या महिन्यातलं मासिक जरी आपल्या हातामध्ये आलं तरी आपण त्याला रद्दी समजतो. जे कामाचं नाही म्हणून ते निरुपयोगी म्हणून बाजूला ठेवलं जातं. मागच्या सप्ताहाचं साप्ताहिक जरी आपल्या हातामध्ये पडलं तरी ते साप्ताहिक उघडल्यानंतर, ते साप्ताहिक हातामध्ये आल्यानंतर आपण जर तारीख बघितली तर आपण म्हणतो हे मागच्या सप्ताहातलं आहे, हे आत्ताचं नाही, हे रद्दी झालेलं आहे, हे जुनं झालेलं आहे. ते सुद्धा आपण बाजूला ठेवून देतो, रद्दीमध्ये जमा करतो. कालचा पेपर जरी आज आपण बघितला तरी तारीख बघितल्यानंतर आपण म्हणतोय हा कालचा पेपर आहे, हा जुना झालेला आहे. तो पेपर सुद्धा आपल्याला चालत नाही. आपण म्हणतो आजचा पेपर कुठे आहे? मागच्या महिन्यातलं मासिक आपल्याला जुनं वाटतंय, मागच्या सप्ताहातला साप्ताहिक सुद्धा आपल्याला जुनं वाटतंय. कालचा पेपर सुद्धा आज आपण वाचत नाही, तो सुद्धा आपल्याला जुना वाटतोय. मग हजारो वर्षापूर्वी घडलेल्या पुराणांमध्ये घडलेल्या कथा आज आपण का श्रवण करत आहोत? पुराणात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे प्रसंग आहेत, ते आज आपल्याला श्रवण करण्याची काय गरज आहे? तर त्याचं कारण एकच आहे की पुराणांमध्ये घडलेल्या ज्याही घटना आहेत त्या आज सुद्धा प्रेरणादायी आहेत. त्या मार्ग दाखवणाऱ्या आहेत, तुम्हा आम्हाला माणूस बनवणाऱ्या आहेत, तुम्हा आम्हाला विचारशील बनवणाऱ्या आहेत, तुम्हा आम्हाला ज्ञान प्रदान करणाऱ्या आहेत. म्हणून आज सुद्धा पूर्वी घडलेल्या घटनांची आज सुद्धा नितांत गरज आहे. या कथा आपलं जीवन दिव्य बनवणाऱ्या कथा आहेत. म्हणून आज सुद्धा आपल्याला त्रेतायुगातल्या, द्वापार युगातल्या, कृतयुगातल्या घटनांचं श्रवण करण्याची नितांत गरज आहे. आपले विचार विशुद्ध करणाऱ्या या दिव्य कथा आहेत, ज्या आपल्याला श्रीमद भागवताच्या माध्यमातून श्रवण करायच्या आहेत. काय आहे श्रीमद भागवत? ब म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि त्याग शिकवणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो आहे श्रीमद भागवत रूपी ग्रंथ. या भागवतामध्ये काय आहे? आपण दरवर्षी श्रवण केलेलं आहे. काय आहे भागवतामध्ये? का पुन्हा पुन्हा श्रवण करायचं आहे? तर म्हणतात की हे दिव्य प्रसंग, ही भागवत कथा श्रवण केल्यानंतर जीवनभर नव्हे, जन्मोजन्मी जेही पाप केलेलं असेल ते पाप जर समाप्त होत असेल तर दिव्य कथा श्रवण केल्यानंतर समाप्त होते. असं पाप नाहीसे करणारी जर कोणती कथा असेल तर ती भागवत कथा. हे भगवंताचं गुण वर्णन आहे. ईशे श्रवण कर मिट जाती है हो, ईशे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा सुन लो भागवत कथा,
सुन लो भागवत कथा, सुन लो भागवत कथा, सुन लो भागवत कथा। ओ इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की लता। सुन लो कथा, सुन लो कथा, सुन लो कथा। जन्मजन्माची व्यथा जर समाप्त करण्याचं कोणतं दिव्य साधन असेल तर ते दिव्य साधन आहे भागवत कथा। जी कथा जीवनाची व्यथा समाप्त करते। कथा दर्पण आहे। दर्पण म्हणजे काय? दर्पण म्हणजे आरसा। दर्पण म्हणजे आरसा। आरसा काय करतो? आरसा आपण जसं आहे तसं स्वरूप दाखवण्याचं कार्य आरसा करतोय। आरसा कधीही आपल्याशी खोटं बोलत नाही। आपण जसे आहोत तसं दाखवतो, तो आरसा आहे। तसं कथा आपल्याला आपलं स्वरूप दाखवण्याचं कार्य करते। एक आजी यात्रेमध्ये गेल्या। यात्रेत गेल्यानंतर आजीने देव दर्शन केलं आणि यात्रा फिरत असताना एका आरशाच्या दुकानाजवळ गेल्या। आरशाच्या दुकानाजवळ गेल्यानंतर आजीने दुकानदाराकडून आरसा मागितला। दुकानदाराने आजीच्या हातामध्ये आरसा दिला। आजीने आरसा बघितला आणि आरसा बघितल्यानंतर आजी म्हटले, याच्यापेक्षा भारी आरसा नाही का? दुकानदाराने अजून दुसरा भारी आरसा आजीच्या हातामध्ये दिला। आजीने विचारलं, याची काय किंमत आहे? म्हटले, पहिल्या आरशाची किंमत होती 100 रुपये, दुसरा जो आरसा दिलेला आहे ना त्याची किंमत आहे 500 रुपये। आजीने 500 रुपयाचा आरसाही बघितला। आजी म्हटले, याच्यापेक्षा भारी आरसा नाही का? दुकानदाराने अजून एक आरसा घेतला आणि आजीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, आजी हा सगळ्यात भारी आरसा आहे, याची किंमत आहे 1000 रुपये। आजीने तोही आरसा बघितला, निरखून बघितला, हातामध्ये घेतला, त्याच्यामध्ये चेहरा बघितला। आजीचा चेहरा उतरला। आजीने पुन्हा विचारलं दुकानदाराला, याच्यापेक्षा भारी आरसा नाही का? दुकानदाराने सांगितलं, आजी तुम्हाला कसा आरसा पाहिजे? छोटा, मोठा, त्याच्या आजूबाजूला वेगवेगळी डिझाईन असणारा, कलर असणारा, वेगवेगळा। कारण आरसे सुद्धा सुंदर असे सजवलेले असतात, त्यांना सुद्धा आजूबाजूने डिझाईन असते, ठेवायला जागा वगैरे असते। जाड थिकनेस असणारा, बारीक असणारा, आरशाचेही प्रकार असतात। तुम्हाला कसा आरसा दाखवू? आजीने दुकानदाराला उत्तर दिलं। दुकानदाराला सांगितलं आजीने, अरे बाबा, मी 30-35 वर्षापूर्वी याच यात्रेमध्ये आले होते आणि याच ठिकाणी तुझ्या दुकानामध्ये मी आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर मी एक आरसा घेतला होता। तो आरसा इतका छान होता की त्याच्यामध्ये बघितल्यानंतर मी एकदम सुंदर दिसत होते। आज तुझ्या दुकानामध्ये तसा एकही आरसा नाही, मी तशी अजिबात दिसत नाही। आता किती भारी आरसा घेतल्यानंतर आजी त्या आरशामध्ये सुंदर दिसतील? कारण आजीचं आता वय झालेलं होतं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, केस पांढरे झालेले होते। कितीही भारी आरसा घेतला तरी आजी आता पहिले सारख्या दिसणार नाही, कारण आरसा जसं आपलं रूप आहे तसंच आपल्याला आपलं स्वरूप दाखवण्याचं कार्य करतो। तशाच पद्धतीने ही जी कथा आहे, आपण कोणत्या लेवलचे भक्त आहोत आणि कोणत्या पायरीवर सध्या उभा आहोत
हे आपल्याला आपलं स्थान दाखवणारी कथा आहे. तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए. ओ भले बुरे सारे कर्मों का, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा या कथेत बसल्यानंतर आपण खरे भक्त आहोत की अभक्त आहोत, आपण परमार्थाच्या कोणत्या पायरीपर्यंत पोहोचलेलो आहोत हे दाखवण्याचं कार्य कथा करते. कारण बाह्य दृष्ट्या आपण गंध बुक्का लावून, भरपूर माळा घालून, भगवे वस्त्र कदाचित परिधान करून किंवा पारमार्थिक स्वरूपाचा वेश धारण करून जगाला फसवू शकतो. परंतु या कथेत आल्यानंतर आपण स्वतः आपल्या मनाशी तुलना करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की नेमकी आपली पारमार्थिक स्थिती कुठपर्यंत आहे, आपलं हित कशामध्ये आहे. यासाठी जीवनामध्ये कथा कीर्तनाची नितांत गरज आहे आणि यासाठीच आपण या दिव्य सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून भागवत तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्याचं कार्य करते, जीवन दिव्य बनवण्याचं कार्य करते. या भागवतामध्ये